गुड आफ्टरनून फ्रेंड्स. बघा, याच्या आधी आपण काही प्रॉब्लेम घेतले होते की जे आपल्या एक्सरसाइज मध्ये प्रेझेंट आहेत. आता प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन घेतले होते. आता यानंतरचा आपला टॉपिक आहे बफर सोल्युशन. व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन पहिले आधी बघू डेफिनेशन याची, नंतर बघू आपण टाइप ऑफ बफर सोल्युशन, नंतर बघू ऍसिडिक बफर सोल्युशन, नंतर बेसिक बफर सोल्युशन, नंतर प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन आणि अप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन. एवढा कन्सेप्ट आपल्याला बफर सोल्युशनच्या या चॅप्टर मध्ये आहे. आता बघा, बफर सोल्युशनची डेफिनेशन म्हणजे काय, म्हणजे बफर सोल्युशन कशाला म्हणायचा. बफर म्हणजे बुडबुडे. सिंपली बफर म्हणजे काय होते, बुडबुडे. बफर सोल्युशन मीन्स व्हॉट. बफर सोल्युशन इज डिफाइंड ऍज अ सोल्युशन. बफर सोल्युशन इज डिफाइंड ऍज अ सोल्युशन which resist the drastic changes. रेजिस्ट म्हणजे नकारणं, त्याला थांबवणं. कोणाला थांबवते, ड्रास्टिक चेंजेस म्हणजे ज्या वातावरणातील बदल आहेत, कोरडापणा म्हणा, त्या कोरड्यापणाला थांबवून ठेवते. इन द पीएच when a small amount of strong acid and strong base or water is added to it. लक्ष द्या. Buffer solution is defined as a solution which resists a drastic changes. Buffer solution is defined as a solution which resists a drastic changes in pH. Which resists a drastic changes in pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. म्हणजे अशा प्रकारचं सोल्युशन की जे ड्रास्टिक चेंजेस जे असतात पीएच चे, ते काय करते, रेजिस्ट करते. रेजिस्ट म्हणजे नकारते. कधी, ज्या वेळेस आपण स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस और वॉटर ऍड त्यामध्ये करतो. म्हणजे ज्या वेळेस एखादं सोल्युशन, एक सोल्युशन आहे, कशा प्रकारचं सोल्युशन आहे, ते सोल्युशन या पीएच मधले ड्रास्टिक चेंजेस रेजिस्ट करते. कधी, ज्या वेळेस ते सोल्युशन आपण स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग एसिड अँड स्ट्रॉंग बेस और वॉटर इज ऍडेड टू इट. ज्या वेळेस आपण त्यामध्ये ऍसिड किंवा बेस किंवा वॉटर टाकतो, ते सोल्युशन ड्रास्टिक चेंज दाखवत नाही. अशा प्रकारच्या सोल्युशनला बफर सोल्युशन म्हणतात. Buffer solution is defined as a solution which resists a drastic changes in pH when a small amount of strong acid and strong base or water is added to it. ज्यावेळेस स्ट्रॉंग ऍसिड म्हणा किंवा स्ट्रॉंग बेस म्हणा किंवा वॉटर म्हणा आपण त्यामध्ये ऍड करतो, ते रेजिस्ट करते ड्रास्टिक चेंजेस इन पीएच. काय करते, ड्रास्टिक चेंजेस इन पीएच रेजिस्ट करते, म्हणजे दाखवत नाही. त्याला म्हणतात बफर सोल्युशन. त्याला काय म्हणतात, बफर सोल्युशन. आता बघा, बफर सोल्युशन म्हणजे अशा प्रकारचं सोल्युशन की जे ड्रास्टिक चेंजेस रेजिस्ट करते ज्या वेळेस आपण स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड किंवा स्मॉल अमाऊंट ऑफ बेस किंवा वॉटर त्यामध्ये ऍड करतो. बफर सोल्युशनच्या दोन टाइप्स आहेत मेन. बफर सोल्युशनच्या किती टाइप्स आहेत, टू टाइप्स मेन आहेत. The type of buffer solution, there are two type of buffer solution. किती आहेत, दोन टाइपच्या बफर सोल्युशन म्हणजे आहेत याच्यामध्ये. पहिला आहे ऍसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरा आहे बेसिक बफर सोल्युशन. पहिला ऍसिड बफर सोल्युशन आहे ऍसिडिक, नंतर आहे बेसिक बफर सोल्युशन. आता बघा, ऍसिडिक बफर सोल्युशन काय करते आणि बेसिक बफर सोल्युशन काय करते. Acidic buffer solution used to maintain acidic pH. Acidic buffer solution used to maintain acidic pH. जे acidic सोल्युशन असते ते यूज करतात मेंटेन करण्यासाठी. काय, acidic pH. Acidic pH मेंटेन करण्यासाठी acidic buffer solution यूज होते. आणि बेसिक pH मेंटेन करण्यासाठी बेसिक बफर सोल्युशन यूज होते. ऍसिडिक पीएच मेंटेन करण्यासाठी ऍसिडिक बफर सोल्युशन यूज होते आणि
बेसिक बफर सोल्युशन मेंटेन करण्यासाठी बेसिक पीएच मेंटेन करण्यासाठी बेसिक बफर सोल्युशन यूज होते. ह्या दोन कन्सेप्ट आहेत, दोन महत्वाचे पार्ट आहेत, लक्ष द्या. पहिला कन्सेप्ट आहे आपला बफर सोल्युशन, त्याची डेफिनेशन आहे. व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन? बफर सोल्युशन म्हणजे काय? द सोल्युशन इन विच रेजिस्ट अ ड्रास्टिक चेंजेस इन पीएच. ड्रास्टिक चेंजेस इन पीएच when a small amount of strong acid and strong base or water is added to it. बफर सोल्युशनच्या दोन टाइप्स आहेत. नंबर फर्स्ट ऍसिडिक बफर सोल्युशन, नंबर सेकंड बेसिक बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर सोल्युशन यूज होते टू मेंटेन द पीएच ऑफ ऍसिडिक पीएच आणि बेसिक बफर सोल्युशन यूज होते टू मेंटेन द पीएच, आपला बेसिक पीएच. एवढा कन्सेप्ट झाला आपला. आता पहिल्यांदा आपण बफर सोल्युशन पाहिलं, नंतर टाइप ऑफ बफर सोल्युशन पाहिलं. आता ह्यांच्या ज्या टाइप्स आहेत बफर सोल्युशनच्या त्या आपण थोड्याफार एक्सप्लेन करू. थोड्याफार म्हणजे थोडंसं ब्रीफलीच आहे, पण थोडंफार आपण एक्सप्लेन करू. बघा, ऍसिडिक बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय? अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड. अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड. A solution containing weak acid and its salt. A solution containing weak acid. लक्ष द्या, ऍसिडिक बफर सोल्युशनची व्याख्या आहे अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड. अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड and its salt with a strong base. एखादं सोल्युशन वीक ऍसिड आणि त्याचा साल्ट. एखादं सोल्युशन वीक ऍसिड आणि त्याचा साल्ट विथ स्ट्रॉंग बेस. कोणासोबत? स्ट्रॉंग बेस सोबत कंटेन करतो. म्हणजे समजा एक सोल्युशन आहे, त्या सोल्युशन मध्ये वीक ऍसिड आहे, त्या वीक ऍसिडचा साल्ट आहे आणि त्यात स्ट्रॉंग बेस सुद्धा आहे. तर अशा प्रकारच्या तिघांच्या मिक्सचर सोल्युशन बनते, त्याला आपण ऍसिडिक बफर सोल्युशन असं म्हणतो. पहा, तीन कन्सेप्ट महत्वाचे याच्यामध्ये आहेत. नंबर फर्स्ट वीक ऍसिड, नंबर फर्स्ट वीक ऍसिड, नंबर सेकंड काय आहे? नंबर फर्स्ट आहे वीक ऍसिड, नंबर सेकंड आहे त्याचा साल्ट आणि नंबर थर्ड आहे स्ट्रॉंग बेस. याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस असते, वीक ऍसिड असते आणि त्या वीक ऍसिडचा साल्ट असते. त्याला आपण काय म्हणतो? ऍसिडिक बफर सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण? ऍसिडिक बफर सोल्युशन. एक्झाम्पल, अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड सच ऍज CH3COOH. CH3COOH हा झाला इथॅनोइक ऍसिड. आपलं सर्व झालेलंच आहे, पहिले आपलं पूर्ण झालेलं आहे हे. पहा, CH3COOH हा झाला काय झाला? हा वीक ऍसिड. याचा साल्ट म्हणजे OH गायब करा, येणे नाही, अँड इट्स साल्ट CH3COO येणे इन द ऍसिडिक बफर सोल्युशन. कशामध्ये? ऍसिडिक बफर सोल्युशन मध्ये हा कंपाऊंड असते COOH म्हणजे आपला ऍसिड आहे, वीक ऍसिड, त्याचा साल्ट आहे आणि स्ट्रॉंग बेस त्याला म्हणतात ऍसिडिक बफर सोल्युशन. पहा, ऍसिडिक बफर सोल्युशन कंटेनिंग 3 टाइप ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. नंबर फर्स्ट वीक ऍसिड and its salt and strong base. वीक ऍसिड, त्याचा साल्ट आणि स्ट्रॉंग बेस या तिघांना कंटेन करणारं बफर सोल्युशन ते असते ऍसिडिक बफर सोल्युशन. एक्झाम्पल घेतलं यांनी CH3COOH. हे वीक ऍसिड आहे, त्याचा साल्ट घेतला CH3COO याने आणि ते ऍसिडिक सोल्युशन म्हणून आपल्याला एक्झाम्पल दिलं. आता पहा, pH of acidic buffer solution is given by pH of acidic buffer solution is given by pH equal to pKa plus log to the base 10
कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट साल्ट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट ऍसिड। लक्ष द्या, pH ऑफ द ऍसिडिक बफर सोल्युशन इक्वल टू pKa काय आहे, pKa प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, वेअर pAk इक्वल टू मायनस log 10 Ka आणि Ka काय असते, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, ऍसिड साठी A, बेस साठी B, हे आपले पहिल्यापासूनचे कंटेंट्स आहे। अशा प्रकारचं आहे ते पहा। लक्ष द्या, आपण आतापर्यंत काय पाहिलं पहा। बफर सोल्युशनची डेफिनेशन पाहिली। व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन? द सोल्युशन इज डिफाइंड ऍज अ सोल्युशन विच रेजिस्ट, काय रेजिस्ट करते, ड्रास्टिक चेंजेस इन पीएच when a small amount of strong acid and strong base or water is added to it। बघा आता टाइप ऑफ बफर सोल्युशन काय आहे, देयर आर टू टाइप ऑफ बफर सोल्युशन, देयर आर टू टाइप ऑफ बफर सोल्युशन। कोणकोणता आहे, ऍसिडिक बफर सोल्युशन आणि बेसिक बफर सोल्युशन। ऍसिडिक बफर सोल्युशन काय करते, मेंटेन करते ऍसिडिक पीएच, व्हाइल बेसिक बफर सोल्युशन मेंटेन क्या करते, बेसिक पीएच। बेसिक पीएच मेंटेन करते बेसिक बफर सोल्युशन आणि ऍसिडिक बफर सोल्युशन मेंटेन करते ऍसिडिक बघा आता आपण ऍसिडिक बफर सोल्युशन डिफाइन करू पा। ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय होते, अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड अँड इट्स साल्ट अँड अ स्ट्रॉंग बेस। या तीन लक्षात ठेवायचे, वीक ऍसिड आहे, त्या वीक ऍसिडचा साल्ट आहे आणि स्ट्रॉंग बेस आहे, या तिघांपासून जे सोल्युशन बनते त्याला आपण ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणतो। ऍसिडिक बफर सोल्युशनचे एक्झाम्पल घेतलं आपण CH3COOH, इथॅनोइक ऍसिड, तो H काढून टाकला, Na जोडला, तो झाला साल्ट ऑफ इथॅनोइक ऍसिड, सोडियम साल्ट ऑफ इथॅनोइक ऍसिड। आणि याची पीएच जर काढायची तुम्हाला तर पीएच चा फॉर्म्युला आहे पीएच इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ साल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड, हा फॉर्म्युला आहे। pKa ची व्हॅल्यू आहे मायनस log टू द बेस 10 Ka आणि Ka हा आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते। आता बघा पुढे बेसिक बफर सोल्युशन, आता ऍसिडिक झालं, आता पाहू आपण बेसिक बफर सोल्युशन। अ सोल्युशन कंटेनिंग अ वीक बेस, या सोल्युशन मध्ये वीक बेस असते अँड इट साल्ट विथ अ स्ट्रॉंग ऍसिड, याच्या उलट, याच्यामध्ये वीक ऍसिड त्याचा साल्ट आणि स्ट्रॉंग बेस, याच्यामध्ये वीक बेस त्याचा साल्ट and strong acid is the basic buffer solution. Example, a solution containing a weak base such as NH4OH, NH4OH हा weak base आहे, NH4OH काय आहे, हा weak base and its salt such as NH4Cl is a basic buffer solution, is a basic buffer solution. The pOH of the basic buffer solution is given by pOH equal to pKb plus log to the base 10 concentration of salt upon concentration of base, equation number 2, where pKb equal to minus log to the base 10 Kb, equation number 2. Kb is a dissociation constant for the base, Bi म्हणून base, Ai म्हणून ऍसिड। आता पहा हे ते दोन इक्वेशन आहेत, या इक्वेशनला काय म्हणतात, हेंडरसन हॅसेलब्लेच इक्वेशन, हॅसेलबाल्च इक्वेशन। आता तुम्ही काही म्हणता काय म्हणता ते तुमच्यावर डिपेंड आहे, परंतु हे हेंडरसन आहे, नंतर हे हॅसेलबच
हॅसेलबॅच इक्वेशन. आता या इक्वेशन हे दोन इक्वेशन आहेत यालाच म्हणतो, फक्त ऍसिडच्याला नाही आहे, फक्त बेसच्याला आहे. आता बघा, ज्याप्रमाणे आपण ऍसिडिक सोल्युशन साठी पाहिलं त्याचप्रमाणे आपण बेसिक साठी पाहिलं. याच्यामध्ये काय डिफरंट आहे फक्त पहा. याच्यामध्ये वीक ऍसिड त्याचा साल्ट आणि स्ट्रॉंग बेस आहे, याच्यामध्ये वीक बेस त्याचा साल्ट आणि स्ट्रॉंग ऍसिड आहे. नंतर याचं एक्झाम्पल आपण CH3COOH घेतलं, याचं एक्झाम्पल आपण NH4Cl घेतलं. नंतर पहा हा पीएच इथं काय आहे, आपण पीएच व्हॅल्यू pKa घेतली, इथं pKb घेतली. ऍसिड साठी A घेतला, बेस साठी B घेतला. व्हेअर pKa ची व्हॅल्यू मायनस लॉग टू द बेस 10 Ka आणि ते व्हॅल्यू pKb इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 Kb. फक्त इथं Ka आहे, इथं Kb आहे. Ka काय घेतला, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, तर Kb काय घेतला, Kb घेतला डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर द बेस. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला आपण हेनर्सन हॅसेलबॅच इक्वेशन असं म्हणतो. तुम्हाला हे एमसीक्यू मध्ये येऊ शकते. याला काय म्हणतात, याला काय म्हणतात, तर तुम्हाला हे एमसीक्यू मध्ये याचे चान्सेस आहेत. आता पुढे पहा, प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. पहिले आपण बफर सोल्युशन पाहिलं, त्या टाइप्स पाहिल्या, नंतर आपण ऍसिडिक बफर सोल्युशन पाहिलं, नंतर बेसिक बफर सोल्युशन पाहिलं. आता प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन काय सांगते पहा. द pH of buffer solution does not change appreciably. पहा, जे pH आहे बफर सोल्युशनची ते appreciably चेंज होत नाही, does not change. By addition of small amount of either strong acid or strong base. तुम्ही एक तर स्ट्रॉंग ऍसिड ऍड करा, एक तर स्ट्रॉंग बेस ऍड करा, ते चेंज होणार नाही. एक तर तुम्ही डायल्युशन करा, चेंज होणार नाही. एक तर तुम्ही त्याला खूप वेळापर्यंत ठेवा तरीही चेंज होत नाही. म्हणजे पीएच ऑफ द बफर सोल्युशन रिमेन्स कॉन्स्टंट फॉर सम इन्स्टंट. फॉर सम इन्स्टंट बफर सोल्युशनची पीएच कॉन्स्टंट राहते. अशा प्रकारे आलेल्या प्रॉपर्टीज. नंतर अप्लिकेशन ऑफ बफर सोल्युशन पा काय म्हणते तर अप्लिकेशन म्हणजे कुठं कुठं यूज होते. इन बायोकेमिकल सिस्टीम. बायोकेमिकल सिस्टीम मीन्स व्हॉट, बायोकेमिकल मीन्स ते फॅक्टरीज असतात औषधांच्या, ज्या प्लांटवर आपण शिपडतो तिथं बायोकेमिकल, बायोकेमिकल सिस्टीम मध्ये. नंतर इन ऍग्रिकल्चर, तेच याचा अर्थ इन ऍग्रिकल्चर म्हणजे कल्टिवेशन किंवा मग क्राफ्ट च्या बाबतीत थोडंसं हे असेल त्याच्यामध्ये वापरतात. इन इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये वापरतात. इन मेडिसिन, मेडिसिन मध्ये वापरतात. आणि अनालिटिकल केमिस्ट्री, अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये सुद्धा वापरल्या जाते. अशा प्रकारचं आहे आपलं बफर सोल्युशन. पहा, बफर सोल्युशन एक वेळ पुन्हा रिवाइज करतो. काय म्हणतात, कसं म्हणतात, काय यूज आहे, कसा यूज आहे. पहा, एक वेळ डबल पाहू आपण बफर सोल्युशन म्हणजे काय. सायलेंटली सांगतो तुम्हाला कसं आहे बफर सोल्युशन. तर पहा, बफर सोल्युशन इज डिफाइन्ड ऍज अ सोल्युशन which resist the drastic changes in pH when a small amount of strong acid and strong base or water is added to it. बफर सोल्युशन हे डिफाइन होते कशा प्रकारचे सोल्युशन आहे हे. विच रेजिस्ट म्हणजे नकारते. ड्रास्टिक चेंजेस, ड्रास्टिक चेंजेस म्हणजे वातावरणातील कोरडे बदल. इन पीएच म्हणजे पीएच, इन म्हणजे पीएच मध्ये. व्हेन कधी स्मॉल अमाउंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस और वॉटर इज ऍडेड टू इट. हे झालं बफर सोल्युशन. बफर सोल्युशनच्या दोन टाईप पडतात, एक ऍसिडिक बफर सोल्युशन आणि एक बेसिक बफर सोल्युशन.
लक्ष द्या आता. देअर आर टू टाइप ऑफ बफर सोल्युशन, ऍसिडिक बफर सोल्युशन अँड बेसिक बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर सोल्युशन काय करते? ऍसिडिक बफर सोल्युशन यूज टू मेंटेन ऍसिडिक पीएच. ऍसिडिक बफर सोल्युशन यूज करतात मेंटेन करण्यासाठी काय? ऍसिडिक पीएच. नंतर व्हाईल बेसिक बफर सोल्युशन मेंटेन बेसिक पीएच. म्हणजे बेसिक पीएच मेंटेन करते कोण? बेसिक बफर सोल्युशन. आता बेसिक सोल्युशन आणि ऍसिडिक सोल्युशन आपण थोडं ब्रीफली पाहू. पहा, ऍसिडिक बफर सोल्युशन, अ सोल्युशन कंटेनिंग weak acid and its salt. A solution containing weak acid and its salt with strong base. तीन कंपोनंट आहे त्यामध्ये, वीक ऍसिड, त्याचा साल्ट आणि स्ट्रॉंग बेस. या तिघांच्या मिक्सचर पासून जे सोल्युशन बनते त्याला म्हणतात ऍसिडिक बफर सोल्युशन. एक्झाम्पल पाहता आपण, अ सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड कोणता घेतला तो आपण? CH3COOH and its salt CH3COONA in an acidic buffer solution. In an acidic buffer solution, pH of acidic buffer solution is given by pH equal to pKa plus log to the base 10 concentration of salt upon concentration of acid, where PaK equal to log to the base 10 Ka and Ka is the dissociation constant of acid. Ka काय आहे? dissociation constant of acid आहे. आता बघा, बफर सोल्युशन बेसिक. बेसिक मध्ये सुद्धा सेम कंडिशन. इथे यांनी काय घेतलं होतं? वीक ऍसिड. फक्त ऍसिडच्या ठिकाणी आपण बेस घ्यायला लागते, वीक बेस. सोल्युशन कंटेनिंग वीक बेस अँड इट्स साल्ट विथ अ स्ट्रॉंग ऍसिड इज कॉल्ड एज बेसिक बफर सोल्युशन. जसं हे आहे तसंच ते आहे. इथे फक्त यांनी Ka घेतलेला आहे, त्यांनी Kb घेतलेला आहे. फक्त फरक एवढाच आहे की हे जे दोन इक्वेशन आहेत त्याला आपण हेन्डरसन-हेसल-बॅच इक्वेशन असं म्हणतो. आता हे सेम आहे दोन्हीही. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करून पाहू शकता, एक एक वाक्य घेऊन. आता प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज आपल्या दिलेल्या आहेत. द पीएच ऑफ बफर सोल्युशन इज डज नॉट चेंज ऍप्रिशिएटली. हे चेंज होत नाही. काय केलं ना, तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ त्यात आयदर स्ट्रॉंग ऍसिड टाका किंवा स्ट्रॉंग बेस टाका, त्याचा पीएच वर काहीच प्रभाव पडणार नाही. नंतर ऑन डायल्युशन, त्याला तुम्ही डायल्युट केलं तरी फरक पडणार नाही किंवा खूप दिवसापूर्वी ठेवलंही तरी फरक पडणार नाही. आता याचे अप्लिकेशन आहेत इन बायोकेमिकल सिस्टीम मध्ये, नंतर इन ऍग्रिकल्चर मध्ये, इन इंडस्ट्री मध्ये, इन मेडिसिन मध्ये, इन अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये. याच्यामध्ये तुम्ही मला काहीही लिहू शकता. कोणत्या इंडस्ट्रीमध्ये कसं लिहिते बफर सोल्युशन ते तुम्ही लिहू शकता. आता यासाठी काय करायचं तुम्हाला? यासाठी तुम्ही इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे उपयोग घ्या इंटरनेटचा आणि बायोकेमिकल सिस्टीम मध्ये कशा प्रकारे बफर सोल्युशन यूज होते ते पहा. म्हणजे कसं होईल की बफर सोल्युशन हेडिंग टाकल्यावर हाऊ बफर सोल्युशन यूज इन अ बायोकेमिकल सिस्टीम पुस्तकात नाहीये तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्ही असं करू शकता. हाऊ बफर सोल्युशन यूज इन अ केमिकल बायोकेमिकल सिस्टीम. बफर सोल्युशन हाऊ यूज इन ऍग्रिकल्चर, इन इंडस्ट्री, इन मेडिसिन आणि इलेक्ट्रिकल केमिस्ट्री. जर जास्त माहिती लागत असेल तर तुम्ही हे सुद्धा प्रोसेस करू शकता. अशा प्रकारचा आजचा टॉपिक जो आहे आपला बफर सोल्युशन तो कम्प्लीट झाला. बफर सोल्युशन मध्ये एवढंच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. या बफर सोल्युशनच्या ऍसिडिक बफर सोल्युशन किंवा बेसिक बफर सोल्युशन याच्यावरती प्रॉब्लेम महत्वाचे असतात. हे प्रॉब्लेम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला समजतं की इझी प्रॉब्लेम आहे, एवढे काही हार्ड प्रॉब्लेम नाही आहे. हे झाल्यावर फक्त प्रॉब्लेम. अशा प्रकारे पूर्ण बफर सोल्युशन तुमचं कम्प्लीट झालं. उद्या आपण सोल्युबिलिटी पाहू. काय पाहू? सोल्युबिलिटी ऑफ साल्ट किंवा सोल्युबिलिटी ऑफ ऍसिड किंवा बेस
याच्याबद्दल पूर्ण माहिती याच्यामध्ये आपण घेऊ. आणि हे बफर सोल्युशनचे जे दोन कॉन्सेप्ट आहेत ह्या बरोबर पहा. ऍसिडिक बेसिक बफर सोल्युशन म्हणजे काय आणि प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन याच्याकडे थोडंफार दुर्लक्ष केलं तर चालते, म्हणजे एक दोन वेळा वाचलं बस झालं. फक्त हे तीन कन्सेप्ट बफर सोल्युशन डेफिनेशन, ऍसिडिक बफर सोल्युशन, बेसिक बफर सोल्युशन ह्या तीन कन्सेप्ट खूप लक्षात ठेवावं लागतात. याच्यानंतरचा पार्ट जो आहे तो आपण उद्या लावतो.